आपणा सर्वांचे आपल्या या स्वर्गीय सुमन कार्यक्रमात आजच्या या सकाळी सर्वांचे स्वागत मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। प्रियांनो, आज आम्ही काही वेळ परमेश्वराच्या जिवंत वचनावरती थोडं मनन करण्यामध्ये घालवूया। आणि आपल्या मननाचा जो विषय आहे तो आहे अशा प्रकारचा विश्वास की ज्याद्वारे ख्रिस्ताचे लक्ष आकर्षिले जाते। The faith that grabs attention of Jesus Christ. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 12 या वचनामध्ये आम्ही एका वृत्तांताचे वर्णन पाहतो। त्यामध्ये एक पक्षघाती मनुष्य आहे आणि त्या पक्षघाती मनुष्याला ना उठता येईना, चालता येईना, हलचल करता येईना। अशा वेळी तो कोणाकडेही जाऊ शकत नाही। अशा वेळेला त्याचे जे मित्रमंडळी होते त्यांना माहीत होते की येशू हा आजाऱ्यांना बरा करणारा परमेश्वर आहे। तेव्हा त्यांनी त्याला खाटेवरूनच उचलून त्याला तिथपर्यंत पोहोचविले, परंतु त्यामध्ये सुद्धा अनेक अशा अडचणी आल्या आणि लोकांची भीड होती, दरवाजा बंद होता आणि ते पोहोचू शकत नव्हते। अशा वेळेस त्यांनी छप्पड तोडून त्याला येशूच्या समोर त्या पक्षघाती मनुष्याला पुढे केलं। तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक असहाय्य, निराशामध्ये, दुःखामध्ये पडलेला व्यक्ती आहे। अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वासाने काम केलेलं आहे। हा विश्वास ज्यामध्ये अनेक प्रकारचे विशेषण आम्हाला पाहायला मिळतात। चला तर ख्रिस्ताचे लक्ष आकर्षित करणारा कोणता विश्वास आहे, त्या विश्वासाचे काय लक्षणे आहेत, कोणते विशेषणे आहेत, ते जेणेकरून ख्रिस्ताचे लक्ष आकर्षिल्या गेल्या जाऊ शकते। तर आज 4 प्रकारचे जे विश्वासाचे लक्षणे आहेत, क्वालिटीज ऑफ फेथ, त्यावरती आपण यामधून मनन करणार आहोत। पहिला जो विशेषण आहे किंवा क्वालिटी आहे विश्वासाची ते म्हणजे फेथ दॅट इनिशिएट्स, म्हणजे विश्वास जो पुढाकार घेतो। विश्वास जो पुढाकार घेतो। 2-3 वचनात जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी विश्वास ठेवणारे त्याचे मित्रमंडळी होती, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी संकटाला न घाबरता असहाय्य पडलेल्या व्यक्तीला मदत करावी, सहृदयतेने आणि सहहेतूने त्यांनी विश्वास ठेवून त्याला ख्रिस्तापर्यंत आणलेला आहे। दुसऱ्या प्रकारचा विश्वास किंवा विश्वासाची जी क्वालिटी किंवा विशेषण आपण बघूया ते आहे फेथ दॅट परसिस्ट, म्हणजे विश्वास जो सतत प्रयत्नशील असतो, प्रयत्नशील राहणारा अशा प्रकारचा विश्वास। लक्षात असू द्या, त्या ठिकाणी जागा नव्हती, लोकांची भीड होती आणि त्या ठिकाणी येशूपर्यंत ते पोहोचू शकत नव्हते, दरवाजा बंद होता। अशा वेळेला आपण पाहतो की त्यांनी छप्पर तोडलं आणि आपल्या विश्वासाला त्यांनी कार्यान्वित केलेलं आहे। प्रियांनो, आपण ऐकलेलं असणार की वेन देर इज ऑल द डोअर्स आर क्लोज्ड देन गॉड ओपन्स अनदर डोअर। आपण एक गीत ऐकलेलं असणार की गॉड मेक्स द वे वेअर देर इज नो वे। परमेश्वर आपल्यासाठी मार्ग तयार करतो, परंतु अशा प्रकारच्या विश्वासाची आवश्यकता आहे की जे परसिस्ट करते, जे लगातार प्रयत्नशील असते। 3ऱ्या प्रकारच्या विश्वासाची जी क्वालिटी आहे ती किंवा विशेषण आहे तो म्हणजे फेथ दॅट सीज जीजस। जेव्हा विश्वासाला येशू ख्रिस्त बघतो। आणि ह्या ठिकाणी आपण 5व्या वचनात जर बघितलं तर असं लिहिलेलं आहे, त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे। तर अशा प्रकारचा विश्वास होता की त्या विश्वासाचे लक्ष, त्या विश्वासाकडे येशू ख्रिस्ताचे लक्ष वेधलं गेलं। प्रियांनो, ह्या ठिकाणी आशाविरहित जीवन होता, परिस्थिती कठीण होती आणि अनेक प्रकारच्या म्हणजे पक्षघाती व्यक्ती हा उठू शकत नाही, बोलू शकत नाही, परंतु त्याच्या जो प्रॉब्लेम होता, ज्याची समस्या होती, त्या विश्वासाच्या द्वारे ती पूर्ण करण्यात आली आहे। त्याच्यानंतर आपण 10व्या आणि 11व्या वचनात ह्याच ठिकाणी बघितलं तर आज्ञाधारक असणारा विश्वास, फेथ दॅट ओबेज, आज्ञाधारक असलेला विश्वासाचे जे लक्षण आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहतो। प्रियांनो, 1 कॉरिंथ 13वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये 3 जीवनातील मूल्य जे आहेत ते सांगितलेले आहेत। आशा, प्रीती आणि विश्वास हे जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मूल्य किंवा व्हर्च्यूज ज्याला आपण म्हणतो, व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। इफिसियन्स पत्र 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो की आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडेही
अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या सर्व शक्य करणारा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे आणि त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. लूकऋषी वर्तमान 1 अध्याय आणि 1:37 वचनामध्ये देवाला काही अशक्य नाही. रोमकरासपत्र 8 अध्याय 32 वचनामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की स्वपुत्राला राखून ठेवले नाही तर त्याने आम्हासाठी दिले, जेणेकरून तो का करून आम्हाला सर्व काही देणार नाही. प्रियांनो, हे अभिवचन आहे. आपल्या जीवनामध्ये आपण निराश आहात का? आपल्या जीवनामध्ये असं वाटतंय का की सगळे दरवाजे बंद झालेले आहेत? आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतंय का की आता काहीही उरलेले नाही का? आपण निराशमय झालेले आहात का? अशा वेळेला आपल्यामध्ये असणारा जो विश्वास आहे, तो विश्वास, पुढाकार घेणारा विश्वास, सतत प्रयत्नशील असणारा विश्वास, ख्रिस्त ज्या विश्वासाला पाहतो अशा प्रकारचा विश्वास आणि आज्ञाधारक विश्वास, अशा प्रकारचा विश्वास जर आपण बघितलं तर आपण रोमकरासपत्र 5 अध्याय 5 वचनात म्हटलेलं आहे, आशा आम्हाला निराश करीत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण कसे आहात? आपण स्वतःला विचारूया. चला तर आपण पुढाकार घेणारा विश्वास आपल्या जीवनात ठेवूया. सतत प्रयत्नशील असणारा विश्वास आपण त्याला आपल्या जीवनात कार्यान्वित करूया आणि येशू ख्रिस्त अशा विश्वासणारा पाहणारा जो विश्वास आहे, त्याचं लक्ष वेधून घेणारा विश्वास आहे, त्याकडे आपलं लक्ष देऊया, जेणेकरून आमच्या जीवनात असलेल्या समस्या, आमच्या जीवनात असलेली निराशा, आमच्या जीवनात असलेली नाउमेद, त्या सर्व प्रकारच्या नाउमेदीवरती, समस्यावरती आपण जय पाहू शकतो. आणि ह्यासाठी जे 4 विशेष नसणारा जो विश्वास आहे, जे आपण बघितलेला आहे, त्या विश्वासाला अंगीकारूया, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्ही विश्वासाचे जीवन जगू शकू. प्रियांनो, मी म्हटल्याप्रमाणे काय आमच्या जीवनामध्ये कसल्या समस्या आहेत? आजाराची समस्या असू शकते, निराशा करणारा कदाचित आमच्या जीवनामध्ये व्यसन असू शकतात, अनेक प्रकारच्या व्यसनाने ग्रस्त झालेले असू, कदाचित आमच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या समस्या किंवा चिंता असतील. त्या सर्व चिंतांना, जर समस्यांना सोडवायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये विश्वास असणं आवश्यक आहे, जेणेकरून असा विश्वास की जो विश्वास पुढाकार घेईल, जो विश्वास सतत प्रयत्नशील राहील, जो विश्वास ख्रिस्ताचं लक्ष केंद्रित करेल आणि वेधून घेईल, आणि असा प्रकारचा विश्वास की तो आज्ञापालन करेल. ह्या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्ताने आज्ञा केली आणि तो खिळून बसलेला असा व्यक्ती पक्षघाती होता, त्याने आज्ञेचं पालन केलं आणि आपण पाहतो की तो व्यक्ती त्याने आज्ञा पालन करून आपली खाट उचलून तो चालू लागला. प्रियांनो, विश्वासाला काही अशक्य नाही. विश्वास जेव्हा आम्ही देवावर ठेवतो त्यावेळेला देवाला काही अशक्य नाही, हे आपण बघितलेलं आहे. कोणत्या समस्येमधून आपण जात आहात? कशा प्रकारची समस्या आपल्या जीवनामध्ये आहे? देवाला सर्व काही शक्य आहे. चला तर अशा प्रकारच्या विश्वासामध्ये आपण वाढूया. देवबाप या वचनांच्या द्वारे आपल्या जीवनात शांती देव, आनंद देव, विश्वासामध्ये भरभराट करो, तुमची वाढ हो आणि आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सासरकाळ असो. आमेन. प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या सुंदरशा वेळेसाठी आणि वचनासाठी, की या वृत्तांतातून तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही अशा प्रकारचा विश्वास की ज्या विश्वासाचे लक्षणे असे असू शकतील, विशेषणे असे असू शकतील की जो पुढाकार घेतो, जो सतत प्रयत्नशील राहतो, जो विश्वास ज्या विश्वासाकडे ख्रिस्ताचं लक्ष वेधून घेऊ शकतो आणि जो विश्वास की ख्रिस्ताची आज्ञा आम्ही पालन करू शकतो. देवबापा, अशा विश्वासात आम्हा सर्वांची वाढ कर आणि आमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत आम्ही तुझ्या हातात सोपवितो. ख्रिस्त प्रभू याच्याद्वारे. आमेन. देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर आणि देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.